ईशत्व तो त्याचे जागे करी, ईशत्व तो त्याचे जागे करी, कुणी पशुत्व नष्ट मानवाची, करुणी पशुत्व नष्ट मानवाचे. धर्म नराला नारायण रूप करतो. काय करतो? नारायण रूप करतो. धर्म म्हणजे काय? याच्याचे बरं विस्तार बरोबर ना. काय आहे? सिद्धांत बिंदू पहिलं जो वाक्य, धर्म हा प्रजेचा प्राण आहे. काय पहिलं वाक्य? धर्म हा प्रजेचा प्राण आहे. धर्म या शब्दाचा मूळ शब्द आहे धारणात धर्म. धारण करणे हे धर्माचं स्वरूप आहे. धारण करणे म्हणजे धरून ठेवणे. धृत्या या धार येते. पुढे काय? मन प्राणेंद्रिय क्रिया. त्याचा अर्थ काय आहे? हे गीता वाचतच नाही. माझं म्हणणं असं आहे, प्रत्येकानं दररोज इथे बसून हरिपाठ वाचला पाहिजे. पाठ झाला तो मग गीता वाच. गीता पाठ झाली मग गाथा वाच. पण नित्यनेमाविनं अन्न खायचं स्वाद. हे तुकाराम म्हणतो की नित्यनेम म्हणजे काहीतरी ग्रंथाचं स्वाध्याय केल्याशिवाय जो अन्न खातो तो पुत्र आहे. कोण म्हणते? तुकाराम. बरोबर. पण त्यांनी असं लिहिलं एका ठिकाणी की एकादशीच्या दिवशी जो अन्न खातो तो अशुद्ध विटाळशीचे जळ, म्हणजे विटाळशीचं जे रक्त बाहेर सांगितले ते तो खातो असं तुकाराम मला सांगतो. मग एकादशी अन्नपान हे नरकरती भोजन ते स्वानिष्ठे समान अधम जनते. तुकाराम म्हणून एवढं स्वानिष्ठे समान म्हणजे पुत्र संडासला गेला म्हणजे टाकते ते खातात असं तुकाराम म्हणतो. काय म्हणतात? एकादशीचं मग एकादशी दिवशी अन्न खाऊ नये. खाल्लं तर आहे ना. तसं धर्म शब्दाचा काय सांगणार? धारणा करणे. आणि ज्याच्यामुळं माणसाचं धारण घडते पाहिजे काय लिहिलेलं आहे. जो धारण संरक्षण आणि संगोपन करतो त्याचं नाव आहे धर्म. काय करतो? संरक्षण आणि संगोपन करतो त्याचं नाव आहे धर्म. संरक्षण, संगोपन आणि संवर्धन 3 गोष्टी घडतात. काय होतात? किती गोष्टी होतात? 3 गोष्टी. कोणत्या? संरक्षण, संगोपन आणि संवर्धन. आता एक गंमत सांगतो मला. संरक्षणाविन केले कार्य होईल. जर संरक्षणाची योजना तुम्ही अगोदर केली नाही आणि तुम्ही शेत पेरून ठेवलं तर ते पेरलं व्यर्थ होऊन जाईल. कसं करायचं? त्यामध्ये सर्व ढोरं खाऊन घेतील. गुरं खाऊन. म्हणजे पहिल्यानं संरक्षणाचा विचार करावा. काय नाही? अर्थात सर्वेशा अविरोधेन पूजा कर्म समारंभे. हे विश्वामित्राचं वाक्य. काय
सर्व प्रकारानं शत्रुपक्षाचा विरोध निर्माण झाला असता काय केलेलं कार्य निर्विघ्नपणानं पार पडलं. मग पहिला विचार कशाचा करावा? संरक्षण. मग संरक्षण कोण करतो? संरक्षण कोण करतो? ईश्वर. धर्म. धर्म. मग सांग ना, धर्माचे 3 कार्य म्हणून संरक्षण, संवर्धन आणि संगोपन. उठलं सुटलं की ईश्वरावडी मारून जायचं नाही. पा धर्मो रक्षते रक्षिता, हा जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. काय जो अन्नाची किंमत ठेवतो अन्न त्याची किंमत काय नाही. जर समजा ईश्वर कृपेने तुम्हाला अन्न भरपूर भेटलं तर त्याची अवहेलना करू नका. अंकार सार तर अन्नही तुमची अवहेलना करा. तर आमचं स्वांचं मत आहे, अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकाय. हे रामदास स्वामी काय? अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकाय. तेव्हा ते अन्नाची किंमत ठेवसाल, अन्न तुमची किंमत. तुम्ही बाटल्यावर फेकून देसाल तर ते अन्न तुम्हाला शाप देईल. आम्ही खरं बोलतो, आम्ही लटकी ना बोलू वर्तमान बोलू. म्हणून असं म्हण आहे, संपन्न अवस्था झाली तर माजू नका आणि गरिबी आली तर लाजू नका. मला असं दिसते हे पोळ्याच्या पोळ्यात नाही फेकून देत असे. म्हणजे काय करता? अन्नाचा अपमान करता. अन्न तुमचा अपमान करता समजून. दिल्ली तो बहुत दूर आहे, पण कधी ना कधी जवळ येणारच ना. काय झालं? धर्म काय धारणात इति धर्म धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन अव्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विक. सात्विक धृतीनं संपन्न असणाऱ्या ज्या क्रिया त्याचं नाव आहे धर्म. देवाओ ब्रह्मणो रूपे, देवाओ 2 प्रकारचे धर्माचे रूप आहेत. मग तुकाराम महाराज विठोबा म्हणतात, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दाटारा कर्मापासून दुस्तरा. काय होतं मी तुकाराम महाराज म्हणतात, परमात्मा धर्माचं रूप आहे. मग येतो धर्मस तो जय. जिथे धर्म आहे श्रीकृष्ण म्हणून तिथे मी आहे. तुला मी पाहिजेत काय? धर्मंचर, धर्माप्रमाणे वाट. मला बोलवायचं काम नाही, मी आपोआप पाहिजे. काय काय सांगतात? काय सांगतात? मला बोलवायचं काम नाही, ये म्हणायचं काम नाही, आवाहन करायचं काम नाही, मी आपोआपच येतो. तू काय कर? धर्माचं पालन कर, धर्माप्रमाणे वाग. काय म्हणतात? धर्माप्रमाणे वाग. माझ्या घरी यायचं काम नाही, माझ्या गावात यायचं काम. तू काय कर? धर्माप्रमाणे वाग. मी तुला घरी आपोआप चालेल. म्हणजे ते धर्म राहतो ते देव राहतो, तिथे अधर्म राहतो देव राहत नाही, ते राक्षस राहतो. मग कोणी असं म्हण की धर्माला कशा करता बघायचं? धर्म करी नरा नारायण. नराचा नारायण करण्याची ताकद धर्माला आहे. काय प्रवृत्ती लक्षणांचे निवृत्ती लक्षण. म्हणजे निवृत्ती प्रधान धर्म, प्रवृत्ती प्रधान धर्म. धर्म जागो, निवृत्ती जागो. हे म्हणणं कोणाचं आहे? ज्ञानेश्वर महाराज. वारकरी संप्रदाय निवृत्ती प्रधान आहे. काय कसं आहे? निवृत्ती प्रधान. हो. आणि प्रपंच प्रवृत्ती प्रधान.
प्रवृत्ती म्हणजे क्रिया आणि निवृत्ती म्हणजे ज्ञान. मग वारकरी संप्रदाय ज्ञानप्रधान आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो म्हणणारे वारकरी ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि कर्मानेच मोक्ष होतो म्हणणारे सगळे संसारिक लोक. कर्म करा पण धर्मांतर धर्माला अनुसरून करा. काय सांगतात? काय होईल धर्माप्रमाणे वागण्यात? काय होईल? नारायण तुला तो धर्म तुला नारायण स्वरूप करा. म्हणून आज्ञा सुज्ञ कोणी राव रंक कोणी असा धर्म मर्यादा टाकू नका. मर्यादा लक्ष्मण रेषा आहे. त्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन काय होईल? काय होईल? सीते तिने एकदा लक्ष्मणाच्या रेषेचं उल्लंघन केलं होतं. काय झालं होतं? तिला 6 महिन्याची सवय झाली. रावणाच्या काळाला होती 6 महिने. आणि रावणानं तिला प्राणांतिक वेदना दिली. असं म्हणून धर्माचं उल्लंघन करू नये. आज्ञा सुज्ञ कोणी असा रावरंक कोणी असा पण मर्यादेचं उल्लंघन करू नका. आणि केलं तर मर्यादा म्हणजे लक्ष्मण रेषा. केलं तर 6 महिन्याची सजा. 6 महिने तिला घालं. ती जगन्माता असो तुला काय म्हणते विचार. कारण योग्यतेप्रमाणे सजा होत असते. गंमत चांगले वकील आमदार झाला नाही करत. असं काहीतरी बरडला काय त्याच्या फटका तोंडाने बोलायला. पुढे बोलवला विधानसभा. तेव्हा तिथल्या सभापतीने त्याला 10 पैशाचा दंड केला. 10 पैसे 10 पैसे दंड म्हणजे काहीच नाही. काहीच नाही तुझ्या दृष्टीनं. मोठ्या माणसाच्या दृष्टीने फार मोठा अपमान आहे. मी म्हणतो त्याला जर 1 लाख दंड केला असं बरं झालं असतं. पण 10 पैसा दंड म्हणजे म्हणजे अपमान झाला. हो. सगळ्यांची गंमत. एकदा आश्रमाच्या पावत्या ढोरे बजावत येते. ढोरेबा गेला मागे राहतो. त्या वर्षाची 11 ₹11 दिले आणि ढोरेबाने मागेला ते माझी पावती फाडली. ती पुस्तक अर्ध शिल्लक राहिली. म्हणजे राहणार असं लागली. त्याच्याजवळ घेऊन गेली. का म्हणे भाऊजी तुम्हाला शेवला की 11 ते लागला हसायला. अचानक मला मागितले म्हणजे मी दिले म्हणे. काय ₹11 देणं म्हणजे काय झालं? एवढ्या मोठ्या माणसं ₹11 दिलं म्हणजे तिचा अपमान. हे समजण्याकरता सुद्धा अक्कल लागते. म्हणून अण्णा बाजारनं त्याला काय करायला 1111 करायला होते. खोडीने 11 ढोरे बसले. ते मागेला सुद्धा असं तू माझ्यासारखं त्यांना त्यांना मागे पण मी दिले म्हणजे. अण्णा बाजू मी आता तुला करा आता असं करा 1111 करा. ते 11 ढोरे होते. म्हणजे मोठ्या माणसाला 10 पैसा दंड करणं फार मोठा अपमान आहे. कळायला पाहिजे. नाही तर मन मारताना काय 10 म्हणजे काहीच नाही. 10 पैसे काहीच नाही असं नाही. मोठा मोठा हे समजायला लागते. नाहीतर पिशाबाईला माहेरसारखं आणि सासऱ्यासारखं का तिला काय काय नाही असं. वाचा धर्म. आता पशु म्हणजे काय किंवा धर्म म्हणजे काय सांगणार आहे ना. पशु म्हणजे काय? जो पाशाने बांधला जातो त्याचं नाव पशु. एक व्याख्या. दुसरी व्याख्या ज्याला 4 पाय असतात त्याला पशु म्हणतात. काय ज्याला पंख असतात त्याला पक्षी म्हणतात. आणि ज्या 2 पाय असतात त्याला माणूस म्हणतात. काय ज्याला पायच नसतात त्याला सर्प म्हणतात. पशु म्हणजे काय? जो पाशाने बांधला जातो त्याला पशु म्हणतात. दुसरं दुसरा अर्थ ज्याला 4 पाय असतात त्याला पशु म्हटलं जातं. बैल काय आहे? पशु आहे. आणि
आणि गरुड काय आहे? पक्षी आणि ज्या दोन पायचे कोण येत आहे? माणूस पहा. दुसरी गोष्ट अशी, नेपाळमध्ये एक मंदिर आहे, त्याचं नाही पशुपतीचं मंदिर आहे. कुठे? नेपाळमध्ये ती सीमा हैदर आहे ना, ते तिचं लग्न लावलं होतं. कुठे? पशुपती मंदिर. पशुपती मंदिर. पशु म्हणजे काय? जे जे पाशाने बांधले जातात त्याला पशु. हा, आणि पती म्हणजे नवरा. हा, पती म्हणजे कोण? नवरा. आणि पशुपती म्हणजे कोण? पशूंचा नवरा. हा, नवऱ्याच्या अशा आई दुसरा शब्द कोणता चांगला? मालक. मालक. हा, मालक. म्हणजे पशूंचा मालक तो पशु कोण आहे सांगा? शिवशंकर. शिवशंकर. बरोबर आहे. पहा, दुसरा अविद्या काम कर्म इत्यादी काय जो बांधण्या गेला तो पशु आहे. काय? अविद्या काम कर्म इत्यादी का जो मुक्त झाला तो नारायण. समजायला का नाही? हो. काम कर्म अविद्या त्रिगुण इत्यादी काय जो बद्ध झाला तो कोण आहे? पशु. पशु आहे. आणि त्याचा मालक कोण आहे? पशुपती. शिवशंकर म्हणजे ईश्वर. म्हणून पशुनं ईश्वराचं भजन करावं. कशाकरता? आपला पशुभाव नष्ट होण्याकरता. काय? म्हणून शिवशंकराचं भजन केलं असता, नारायणाचं भजन केलं असता, तो काय करतो? पशुत्व नष्ट करतो. आणि मग पुढे काय शिल्लक राहते? त्याला नारायण. नारायण करुणी पशुत्व नष्ट मानवाचं. आणि मानवाच्या शरीरामध्ये जो ईश्वरी अंश आहे, मम एव अंशो जीवलोके जीवभूत सनातन, हा जो अंश आहे तो पशुत्व गेलं म्हणजे नारायणाचा अंश प्रकट. काय होतो? जसं सोनार लोक नाही, झाडेपूर लोक सोनारच्या दाराचा कचरा गोळा करतात. काय करतात? आधी बारीक प्रश्न असेल, बारीक बारीक छानून छानून धुवून धुवून त्याचं कचरा काढतात. आणि ते नदीत काय करतात? अशी छाननी करतात त्याची. आणि शेवटी सोन्याचा अंश शिल्लक राहतो, मलिन बाग निघून जातो. पालक असं कुठं? तर जेव्हा सोनार घरात काय आणि तिचं नसलं मग कोणतं काय बघायचं? इकडे ना, हा चांदूर इकडे, इकडे खासगाव. मग खासगाव सोनाराकडे कधी मग ते दारात पाहायचं लक्ष काय बाकी लोक घरात दारात कचरा गोळा करून येतात, त्याला धारे करून म्हणतात. आता ते नदीवर जाऊन सगळं सगळं धुवून काढतात. काय सगळं जरी गेलं आणि एक जरी अंश सापडला तरी नाही नाही म्हणत ते 4-5 हजाराची मुलगा धरली. काय म्हणजे हीन भागाचा त्याग करायचा, म्हणजे वशत्वाचा त्याग करायचा आणि ईश्वरी अंश प्रगट करायचा. हे कार्य कोण करते? धर्म. मग धर्म करी नरा नारायण. कसं करतो? पशुत्व नष्ट करून ईश्वरी अंश प्रगट करून पुढे प्राप्त झाले त्या जीव दशेचा जीवत्व प्राप्त होणे याचं नाव पशुत्व. जो जीव आहे तो पशु आहे, जो देव आहे तो पशु. तेव्हा पशुत्व नष्ट करून ईश्वरत्व जो प्रगट करतो तो कोण आहे? धर्म. धर्म. मग धर्म रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. जो धर्माचं रक्षण करत नाही धर्म त्याचं रक्षण करतो. असं ध्यान ठेव. जो दररोज गाथा वाचतो त्याचा विवेक जागृत राहतो. काय होतो? जो गाथा वाचत नाही तो अविवेकी कायम राहतो. जो पशु आहे तो अविवेकी आहे.
जो पशुपती आहे तो विवेकी आहे. मग स्वाध्याय घेतव्य हा असा वेदाचा आदेश आहे. तर भांड्या हाणण्यामध्ये आपल्याला ध्यानच राहत नाही आपला हरिपर्वाचा करायला म्हणून. कारण भांड्या पण हाणायचं मग ए हरी रे हट. जीवदशेचा नाश धर्म आपल्या अंगभूत सामर्थ्याने करतो. जीवांना जे बंधकत्व प्राप्त झाले, आवरण उत्पन्न झाले, अज्ञान आवरण आवरण म्हणजे अज्ञान. हा. ते धर्म आचरणाने निवृत्त होते. हो. जसं कपड्यामध्ये मळ आला तो कशा निवृत्त होतो? पावडरने किंवा निरमा पावडरने साबणाने. साबणाला. तसं भजन किंवा धर्माप्रमाणे आचरण हे साबण आहे. तो मूळ म्हणजे जीवत्व म्हणजे अविद्या अज्ञान नष्ट करते आणि ईश्वरी भाव प्रगट करते. पुढे चित्त मलविक्षेप आवरण रहित होते. चित्ताचे 3 दोष आहे. मल विक्षेप विक्षेप आणि आणि आवरण. मलदोष कशाने जातो? धर्माप्रमाणे आचरण केल्याने मलदोष जातो. मलदोष म्हणजे काय? वाईट कर्म करण्याची वासना, भजनातून उठून तिकडे जाऊन निजायची भावना, त्याचं नाव मलदोष. साखर कडू कशामुळे लागते? ज्यावेळेस साप चावला त्यावेळेस अंगात ताप आला तर त्यावेळेस मी जोडला. म्हणजे ज्या साखर कडू लागते त्या अर्थी आपल्यातच काहीतरी दोष आहे. दोष साखरेचा नाही काय नाही. हो. तसं ज्याचे आपलं भजन आवडत नाही, भजनात बसावं वाटत नाही, मुकाट फिरावं वाटते, त्या अर्थी भजनात दोष नाही, दोष आपल्यात आहे. तेव्हा त्या दोषाची निवृत्ती करण्याकरता काय उपाय आहे? धर्माप्रमाणे धर्माप्रमाणे आचरण करणे. काय म्हणजे धर्माप्रमाणे आचरण केलं काय होईल? आपले मल विक्षेप नावाची गोष्ट. दोषाची निवृत्ती होईल. आणि ग्रंथचिंतन केल्यानं काय होईल? आवरण दोषाची निवृत्ती होईल. आणि देवाचं ध्यान केल्यानं काय होईल? चित्तात जो विक्षेप आहे तो विक्षेप नष्ट होईल, चित्त शांत होईल. तो चित्ताच्या शांतीकरता ध्यान करावं, चित्ताच्या शुद्धीकरता धर्माप्रमाणे आचरण करावं. आणि मुक्तीकरता ज्ञान संपादन करावं. ज्ञानाने आवरण दूर जातं, ध्यानाने विक्षेप दूर जातो, आणि हरिभजन केल्याने म्हणून मल विक्षेप आणि आवरण 3 दोषाची निवृत्ती झालेली ना जीव आत्मा ईश्वर स्वरूपाला प्राप्त होत नाही. हे ध्यान ठेवा. पुढे आणि हे करावं लागते, आपोआप जात असते. देवा माझ्या कृपा कर, आशाने कृपा होत नाही. देव सांगतो तुला वागावं लागतं. काय सांगते? तो रस्त्याने चालला का उमेकर दूर आहे, त्या पाठीवर लिहिलेले 31 किलोमीटर. मग ती पाटी तुला घेऊन जाते काय? तुला समजलं मेकर किती दूर आहे, कोण सांगितलं? त्या पाटीने सांगितलं. तुला घेऊन जाते काय? नाही, तुला स्वतः चालावं तिथपर्यंत. तसं मल विक्षेप आवरणीच्या निवृत्ती करता सर्वज्ञ शास्त्रकारांनी ज्या साधना सांगितल्या त्या तुला कराव्या लागतील. तेव्हा सर्व दोषाची सर्व दोष विनिमुक्त होऊन पदम गच्छन्त्यनामयम अनामय पदाला तो प्राप्त असेल. तसा होणार नाही. किती पोथी ऐकल्या, काही केलं ते लिहिलं नाही का? शेकडो वेळा जरी तुम्ही पोथी ऐकल्या तरी पदार्थ ज्ञान प्राप्त होईल. पण ते पदार्थ ज्ञान ब्रह्मस्वरूपापर्यंत तुला घेऊन जाणार नाही, कारण तुला स्वतः जावं लागेल. पुढे ब्रह्मभाव प्रगट होतो. धर्माचे आचरण केले असता इहलोक परलोक यलोक म्हणजे या लोका, परलोक म्हणजे स्वर्ग वैकुंठा सुखमय होऊन जातो. काय होतं? सुखमय होऊन जातो. सुखमय. इहलोकात सुखप्राप्ती व परलोकात यलोकी सुख, परलोकी स्वर्ग. या लोकात तुला सुख प्राप्त होईल धर्माप्रमाणे वागला असतं. परलोकात आणि मेला तर स्वर्गात जसे. पुढे परलोकात दिव्य भोग प्राप्त होतात.
दृष्टाचा दृष्ट सखा म्हणजे इहलोक, अदृष्ट म्हणजे परलोक. काय दृष्ट म्हणजे आता दिसणारा इहलोक, अदृष्ट म्हणजे परलोक न दिसणारे. दृष्टाचा सखा म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट, इहलोक आणि परलोकापर्यंत ज्या बरोबर राहणारा एकच आहे, त्याचं नाव झालं. काही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले दृष्टाचा सखा हा धर्म आहे. म्हणजे हा धर्म तुला शेवटपर्यंत तुझी सोबत करून आणणार आहे. पुढे हा धर्म, म्हणून आम्ही असे म्हणतो त्या धर्माचं महात्म्य फार मोठं आहे. सामान्य प्रकृतीवान पुरुष त्याचं वर्णन करू शकत नाही. मी काय सांगणार. पण एक ध्यानात ठेवा, धर्मानं वागणं चांगलं आहे, मोक्षाला कारण आहे, तुमचा उद्धार आहे. यलोक परलोक आणि आत्मलोक तुम्हाला तो धर्म प्राप्त करून देईल, असा याचा अर्थ आहे. पुंडलिक किती वाजले? श्री ज्ञानदेव तुकाराम जय 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 जय. धर्म हा प्रजेचा प्राण आहे ना, त्यामुळे प्रजेचे संगोपन संरक्षण संवर्धन करते आहे. ज्या प्राण्यांच्या शरीरातील प्राणाचे उत्क्रमण झाले असता, ज्याप्रमाणे निकालावस्था प्राप्त होते आहे ना, ते शरीर अमंगल प्रयत्न होऊन पडते. त्याप्रमाणे प्रजेतील धर्म नष्ट झाला म्हणजे समाज पुरुषाची प्रकृती विकल होते. किंबहुना धर्माचे निर्गमन हे वस्तूच्या अस्तित्वाचा नाश करते. म्हणजे धर्मप्रजा प्राण हे खालच्या ओळीने पटून दिलेलं आहे. विनाश कर असे पहा. मिठाचा खारटपणा त्याचा गुणधर्म आहे ना, गुण काढून टाकायचा म्हणजे धर्म आहे. त्यास सोडून मिठाचा गुणधर्म तो त्यास सोडून अन्य तुला राहत नाही. खारटपणा कुठं राहतो? मिठा ठिकाणी. दुसरीकडे राहतो काय? नाही. त्यावर काही प्रक्रिया करून त्याचा जो खारटपणा घालेला त्या मिठाचे अस्तित्व राहील. थोडक्यात म्हणजे प्रयोगशाळेमध्ये मिठाचं समीकरण असं आहे NaC. काय शिकवलं मस्त त्याला का नाही. काय काय एन म्हणजे काय म्हणते? CL म्हणजे काय? क्लोरीन व्हायचं. बरोबर. क्लोरीन व्हायचं सोडियमचं संयुगीकरण झालं म्हणजे मीठ तयार होते. कसं होते? म्हणजे खारटपणा काय सोडियमचा नाही आणि खारटपणा क्लोरीन वायूचा सुद्धा नाही. जसं काठ, सोना आणि पाठ यापैकी लाल रंग कोणाचा आहे? पण ही एका जागेवर आली कसं चावलं म्हणजे तोंड लागलं. लालपणा करून आला कुठे नाही. तिघांचं मिश्रण झालं. हा तिघांचं मिश्रण झालं असतं. मिश्रण नाही, संयोगीकरण. मग संयुक्त पदार्थ तर सोडियम आणि क्लोरीन वायू यांचं संयोगीकरण झालं असता त्यात खारटपणा येतो. अर्थात त्यातला क्लोरीन वायू जर काढून घेतला तर शेवटी सोडियम शिल्लक राहते. म्हणजे मिठाचं अस्तित्व राहिलं काय नाही, कारण मीठ ही वस्तू समाप्त झाली आहे का नाही. कारण मीठ हे संयुक्त पदार्थ मूल पदार्थ. मग काल सांगितलं मूल पदार्थ किती येते? अजून अभ्यास करून जाण्याची किती येत आहे? आर्टिकल पुस्तक रसायनशास्त्र पाहतच नाही तर मग कसं काही म्हणतो. आम्ही तुम्हाला म्हणतो की हे आमचं जे आहे ते तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला साधक आहे. तुम्ही असे एवढे पोरं आहे ना
काय रँक कमिटीचं अस्तित्व? कारण काय त्याचा जो धर्म आहे तो तुम्ही नष्ट केला. म्हणून धर्म प्रजेचा प्राण आहे. प्राण गेला माणसं जिवंत राहत, तर धर्म गेला त्याचं अस्तित्व नष्ट होत. समजलंय? बोला. धारणा इति धर्म नाही, धारणात धर्म किती नाही ते शब्द. धारणात धर्म. धारण म्हणजे काय? धृत्या या धारयति मन प्राणेंद्र क्रिया. म्हणजे काय? धृती म्हणजे धरून ठेवणे. जसं 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 केलं काय आपण खोपडे केलं ऐका नाही, खोपड्याला इकडच्या म्हणजे मध्यभागी लावले जाते आणि इकडच्या बाजूला लावले, इकडच्या बाजूला जे लावले जातात लाकडे रोवले जातात त्याचं नाव काय? धारण. नाही, काय डिळी म्हणते, खांब म्हणतात असं म्हणतात. पण दोन्ही बाजूनी ज्याच्या लावे टाकलेले असं त्याला काय म्हणतात? कारण ते सगळ्या कोकण्यात धरून धारणात इथे धर्म. धारण करणे हे धर्माचे स्वरूप आहे. धारण करणे म्हणजे धरून ठेवणे. धर्म प्रजेचे धारण काय करते? घरी पालन पोषण वाढे आरत्र परत यलोक आणि परलोक वाढतो. पुढे ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मानंदच्या प्राप्तीकरता धर्माचा उपयोग होतो असा हा म्हणून तो अजून जवळजवळ एकच असल्यासारखा झाला. धर्माचे दोन प्रकारचे स्वरूप आहेत. एक निवृत्ती लक्षण धर्म आणि प्रवृत्ती लक्षण धर्म. निवृत्ती लक्षण धर्म म्हणजे वारकरी संप्रदायाचा आहे आणि प्रवृत्ती लक्षण धर्म हा कर्म हा संसारिक लोकांचा आहे. तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत, तुकाराम महाराजांचा निवृत्ती लक्षण धर्म. निवृत्ती लक्षण धर्म वैराग्य प्रधान, त्याग प्रधान आहे का नाही, आणि प्रवृत्ती लक्षण धर्म भोग प्रधान असं. म्हणून तुकडोजी महाराज आणि वारकरी संप्रदाय किंवा तुकाराम महाराज याच्यात काय फरक आहे? तुकाराम महाराज दोन्ही संतच आहेत, दोन्ही संतच आहेत. पण एका संताचा उद्देश मोक्षप्राप्तीचा आहे आणि यांचा उद्देश लोकांचा संसार चांगला चालावा असा. त्यांचे पद कसं आहे? खायला पकला, बोलायला शिकला, चाल पुढे देशात काम करायला. काय म्हणजे सत्यपाल म्हणायचं कवडीचं काम नाही, मुखामध्ये नाम नाही, मुख रिकामे गावात फिरणार. याचा उद्देश इतका दिसतो. पण आता सत्यपाल तुकडोजी महाराजांचा काय उद्देश दिसतो की रिकामे फुकट फिरणारे लोक म्हणून काम करून घ्यावं. कारण राष्ट्राच्या भरणपोषणाकरता खर्च होतो. पण तुकाराम महाराज म्हणणे काय आहे? मिथ्या आहे जो प्रपंच विस्तार, हे तुम्ही टाकून द्यायचे, नदी लागू नका. प्रपंच होतच असतो प्रारब्ध कर्माप्रमाणे. काय तेच आली आई हरिहर ब्रह्मदेव जरी आला की नाही तरी त्यात फरक पडत नाही. तेव्हा तू प्रयत्नानं काय कर, मोक्षप्राप्तीचा विचार कर. पुढे असा दोघांचा फरक. म्हणून वारकरी संप्रदाय निवृत्ती लक्षण धर्म हा आणि तुकडोजी महाराज प्रवृत्ती लक्षण धर्म असं. आणि पृथ्वीचे बरेचसे लोक गैन माणूस होते, सगळे बोगीच लोक. काही भेटलं तरच जातात, नाही जात नाही. पुढे धर्मजीवाचे जीवन
धर्मजीवाचे जीवन असं आहे. पुढे जर कपडे स्वच्छ करायचे असतील तर साबणाची आवश्यकता साबणाचा स्वीकार करणं आवश्यक. आवश्यक. तसं पशुत्व नष्ट करायचं असेल आणि आपलं मूल स्वरूप प्रगट करायचं असेल तर त्याला उपाय काय आहे? धर्माचं पालन. धर्माप्रतिभा म्हणजे या ठिकाणचा अविद्या नष्ट होऊन जाईल आणि अविद्येच्या पलीकडे असणारा तुझं मूळ स्वरूप प्रगट. जसं आवाळ गेल्याने ना शरीर दिसत तसं मल विक्षेप आणि आवरण त्या दोषांची निवृत्ती झालेली ना आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो असं. म्हणून धर्म वागणे योग्य आहे, क्रमप्राप्त आहे. जो धर्माप्रमाणे वागतो त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. म्हणून काय ईशत होतो त्याची जागी रक्षते रक्षता. तो धर्माचं रक्षण करतो. धर्माचे रक्षण करतो. धर्माचं रक्षण. धर्माची पाळन करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंडन हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम. संतांचं काम काय आहे? धर्माचे पालन करून पाखांडामध्ये खंडन करणे आणि हरिभक्तीचा आणि भजनाचा प्रचार करणे हे संतांचं काम. सप्ताह करून पैसे गोळा करणे साधूचं काम नाही. पुढे